गणेश पार्कमध्ये समस्येचं निवेदन आमदार नरके यांना सादर। समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन। आमदार नरके। आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। कोल्हापूर पैकी बोंद्रे नगर मधील गणेश पार्क येथील विविध समस्यांचं निवेदन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना गणेश पार्क मधील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। बोंद्रे नगर येथील गणेश पार्क मध्ये रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, गटार, कचरा अशा अनेक समस्या ग्रामस्थांच्या असल्याने गणेश पार्क मधील ग्रामस्थांनी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना निवेदन दिलं। त्यानंतर आमदार झाल्यावर त्यांचा गणेश पार्क ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला। आमदारांनी तुमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन नरके यांनी ग्रामस्थांना दिलं। हे कलेक्टर युनिट खरेदी करताना या सगळ्या सुविधा असल्या तर आपण घ्यायचे असतात। आपण सर्वांनी प्लॉट घेतोय, बांधतोय, तर या कुठल्याही गोष्टी बघितलेल्या नसतात आणि मग तुमच्या सगळ्या समस्या या लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायतीवर येऊन पडतात। मला वाटतं जवळजवळ नाही म्हटलं तर 20-20 एकर 25-25 एकरातले तुमची लेआउट आहे। आता तसं इथं बघायला गेलं तर 550 एकर 561 प्लॉट आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर 561 मध्ये 80% घरं ही तिकडं मतदान आहेत आणि तुमच्याकडे राहणारी 20% इथं आहेत। मला वाटते मतदान नोंदी इथली जी असेल ती मला वाटते हातावर बोटावर मोजली गेली 50 असेल किंवा 100 असेल 40 मतदान आहे। 40 ते 45 मतदान आहे। तसे इथं मतदान नोंदी किती पाहिजे होती तुमची? तुम्हाला 500 गुणिले 3 1500 मतदान इथं या ठिकाणी खरं म्हणजे नोंद व्हायला पाहिजे। ती सगळी भागात असल्यामुळे दोन्हीकडे नोंदणी। आता हा विषयाला हे करत असताना आपल्याला मार्क काढत असताना ही गावं सगळी या महेश्वरी तुम्ही जाण आपल्याला प्राधिकरण मध्ये सगळी गाव आहे। आपल्याला हद्दवाडीत पण नाही आहे आणि ग्रामपंचायत मध्ये थोडा सहभाग आहे। नंतर शहरामध्ये हद्दवाडी करण्यासाठी ही गावं हद्दवाडीमध्ये गेली असते आणि अनेक लोकांचा हद्दवाडीत जायला विरोध आहे। तर कॉर्पोरेशन मध्ये असतो अजून आणि पाणी देताना कॉर्पोरेशन काय म्हणते तुम्ही आमच्या हद्दीत नाही, त्यामुळे पाण्याची कनेक्शन देताना अडचण आहे। आता जेवढी तुमची अनधिकृत कनेक्शन आहे पहिल्यांदा सगळ्यांनी आपण अर्ज करा। पाण्याची कनेक्शन कोणाकोणाची नाही सांगा बरोबर आहे। तोडले कारण का तर तुमचे अधिकृत कनेक्शनच नाही। ज्यावेळी डेव्हलपर तुम्हाला देतो ते प्रत्येकाचं पाण्याचं कनेक्शन, लाईटचं कनेक्शन तुम्हाला दिले परंतु पाण्याचं कनेक्शन दिलेलं नाही। ती सर्व पाण्याची कनेक्शन पहिल्यांदा आपण मंजुरी करून घेऊया, तुमचे अर्ज करा। कारण पारडी गाव तुम्हाला इकडे पाणी आता महेश आणणार आहे का पाणी तुम्ही गावातलं पाणी टाकीचा प्रपोजल आहे किंवा तुम्हाला जवळ असेल तर हे बरं पडेल। कारण कॉर्पोरेशन पाणी आता देत असताना त्यांच्याकडे नवीन परमिशन आपल्याला द्यावी। कॉर्पोरेशनची नाही रस्त्यावरच गेल्या तर जवळ रस्ता आला त्यामुळे ते मला सोयीचं पडेल। आपण कॉर्पोरेशनकडे पहिल्यांदा कनेक्शन पाण्याचे कनेक्शन सेपरेट अर्ज करा की जेणेकरून कोणाचे अनधिकृत कनेक्शन हे आलं नको। ते अनधिकृत कनेक्शन तो होणार तर त्यांचा तिथं तुमचं बिल पण जात नाही आणि पाणी पण वापरतं, अशा दोन्ही गोष्टी होतात। तर कॉर्पोरेशन शेवटी कारवाई करणार, पण पाणी पहिल्यांदा कनेक्शन घेऊया। या ठिकाणचे मग कचरा उठायचा प्रश्न जो आहे हा सगळ्यांचाच प्रश्न आहे। त्यामुळे मला वाटते प्रत्येक ग्रामपंचायतला आता घन कचरा प्रकल्प आपल्याला चालू झाले आता ते द्यायला व्यवस्था करतील। प्रस्ताव तयार करा। घंटागाडी मला तुम्हाला देता येईल, मी उद्या तुम्हाला देतो आमदार घंटागाडी ट्रॅक्टर तुम्ही घेतलाय समजा आपल्याला पडले तर मला सगळ्या एखादी घंटागाडी आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला सुपूर्द करतो, काय अडचण नाही आमदार पर्यंत करता येईल। पण तो कचरा टाकायचा कुठं हा एक विषय आहे, तो आधी विषय तुमच्याकडनं सगळ्यांनी सोडून घ्या। कुठं कुठं कचरा डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपल्याला परमिशन मिळते का बघा। आणि प्रमुख रस्ते जे असते हे मेन रोड तुमचा कुठला असेल तो पहिल्यांदा आपण मेन रोड आता सगळ्यात पहिल्यांदा येणारा मेन रोड कच्चा आहे। मला वाटते खासदार मंडलिक साहेबांच्याकडे तो मंजूर झाला होता। आता तो राहिलेला भाग जेवढा चालू मेन रोड राहतील तेवढे आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा करायचे प्रयत्न करूया। स्ट्रीट लाईट तुमच्याकडे आता नाही, ती आता 30
गणेश पार्क मधली तिसरी लाईन आपण तुम्हाला ओढून देतो. माझ्याकडे तुम्ही या, मी पत्र देतो. तिसरी लाईन ओढल्यानंतर तुम्हाला दिवे फक्त तुम्हाला ग्रामपंचायत बसून द्यावं लागते. म्हणजे तुमच्या कॉलनीमध्ये रस्त्यावरची लाईट तुमचे त्या ठिकाणी चालू होते. स्ट्रीट लाईटचे पैसे तुम्हाला तिसरी लाईट, कारण डाम तुमच्या लाईटच्या गेले, कारण प्रत्येकाचे घरचे कनेक्शन आहेत म्हटल्यावर डाम असते. फक्त जिथून खाली तर नाही गेले तेवढी एक्स्ट्रा डाम, आणि जिथं डाम असतील तर तिसरी लाईन. तेच तिसरी लाईन तुम्हाला आपण स्ट्रीट लाईटची जी लाईन ओढायला लागते ती आपण त्यांना ओढून द्यायच्या पहिले या ठिकाणी पहिल्यांदा पत्र देतो की जेणेकरून लाईट तुमच्याकडे चालू होईल. पाण्याचे कनेक्शन जे तुम्ही सगळ्यांनी एकत्र गणेशपार्कमध्ये पुढाकार घ्या आणि पाण्याचे कनेक्शन आज द्या. मी आयुक्त मंजू लक्ष्मींच्या बरोबर बसून हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि जितक्या जेवढं करता येईल हा परिसर शिंगणापूर, हनुमतवाडी, नांदेवाडी, बालिका या सगळ्या कॉलन्या पाडली, त्या सगळ्या नवीन कॉलन्या झाल्या. आणि मला वाटतं जवळजवळ जुळं शहर असल्यासारखं या ठिकाणी आहे. या ठिकाणी रिंकू पण बऱ्यापैकी इकडे फिरतो. भविष्यात चुकून नगरपालिकेत वॉर्ड आला की ते जवळ आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. मी अधिक वेळ घेत नाही, पण पाणी आणि लाईटची तेवढी व्यवस्था आहे ती ताबडतोब आपण ठिकाणी करतो. यावेळी गणेश पार्क मधील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. महानकर न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.